नमस्कार. आज आपण अगदी गाडीवर भेटतं तसंच मंचुरियन घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मंचुरियन बनवण्यासाठी एक मोठा कोबी घेतला आहे. हा कोबी 600 ग्राम आहे. इथे मी 3 ते 4 जणांसाठी मंचुरियन बनवणार आहे, त्यामुळे यातला 400 ग्राम कोबी मी वापरणार आहे. आता हा कोबी आपल्याला मोठ्या किसणीने किसून घ्यायचा आहे. तुमच्याजवळ जर अशा प्रकारची किसणी नसेल तर तुम्ही सुरीने कट करून घेतलात तरीही चालेल, पण बारीक कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर याचा जो देठाकडचा कडक भाग आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आता हा किसलेला कोबी आपण एका वाटीने मोजून घेऊ. आता याच वाटीने आपल्याला बाकी सर्व प्रमाण घ्यायचं आहे. आता हा किसलेला कोबी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. हा कोबी किसून 3 वाटी झाला आहे. याच वाटीने आपण बाकी पिठाचं प्रमाण सुद्धा घेणार आहोत. आता यामध्ये आपण मसाले घालूया. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चिमूटभर काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा डार्क सोया सॉस. मिठाचे प्रमाण यामध्ये थोडं कमी घ्यायचं आहे, कारण आपण इथे सोया सॉस वापरला आहे. सोया सॉसमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असतं. आता हे सर्व मसाले कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मंचुरियनला गाडीवर भेटतं तसाच कलर येण्यासाठी इथे मी रेड फूड कलर घेतला आहे. तो यामध्ये आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोबीमध्ये कलर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये आपण 150 ग्राम म्हणजेच पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. आता हे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. इथे मी 100 ग्राम मैदा घेतला आहे, तो यामध्ये मिक्स करून घेऊ. मैदा कोबीमध्ये घालत असताना आपल्याला थोडा थोडा करून घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोबीमध्ये ऑलरेडी जास्त प्रमाणात मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही. आता हा मैदा आपण थोडा थोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे इथे सर्व मसाले आणि पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण मंचुरियन बनवायला घेऊया. इथे मी मंचुरियनचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेत आहे, म्हणजेच मंचुरियन दिसायला छान दिसतं आणि तेलामध्ये सोडायला सुद्धा सोपं जातं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. डायरेक्ट तेलामध्ये भजी सोडतो तसं सोडलात तरीही चालेल. तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे छोटे छोटे मंचुरियनचे बॉल्स बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे सर्व मंचुरियनचे बॉल्स बनवून झालेले आहेत. तसेच तेलसुद्धा गरम झालं आहे. यामध्ये हे मंचुरियन बॉल्स आपण फ्राय करून घेऊ. सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिट चमच्याने किंवा झाऱ्याने अजिबात याला हलवायचं नाही आहे.
मंचुरियन फ्राय करत असताना सुरुवातीला 2 ते 3 मिनटे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मंचुरियन थोडे कडक होईपर्यंत आपल्याला हे स्लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत. आता 2 मिनटानंतर आपण याला दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊ. एक मंचुरियनची बॅच तळायला आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतात. दोन 3 मिनटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून मीडियम फ्लेमवर व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता मंचुरियनला कलर खूप छान आला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे. आता हे मंचुरियन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण बाकी राहिलेलं मंचुरियनसुद्धा फ्राय करून घेऊ. तुम्ही जर अशा प्रकारे कधी घरी मंचुरियन बनवलं नसेल तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.